नांदेड जिल्ह्यातील बिलोली शहरातील वनीकरण विभागात 5 कर्मचाऱ्यांची नेमणूक असताना एकही कर्मचारी कार्यालयात हजर नसताना दिसून आला। ही बाब 1-2 दिवसांची नसून तब्बल 20 दिवसांपासून या कार्यालयात कर्मचाऱ्यांनी हजेरी लावली नाही। त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या विरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। हे कर्मचारी फील्डवर असल्याचे सांगून आपल्या घरची कामे करण्यात मशगूल असतात आणि पगार मात्र शासनाचे लाखो रुपये उचलत असतात। त्यात निधीचा आलेला पैसा वेगळाच असतो। त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून या ठिकाणी कार्यान्वित असलेल्या कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्याची मागणी होत आहे। बिलोली येथील वनीकरण विभाग असून अडचण नसून खोळंबा झाला आहे। या विभागात मोठ्या प्रमाणात नेहमीच भ्रष्टाचार होत असतो। शासनाचा आलेला निधी कुठे जातो, कुठे कामे होतात, कुठे झाडे लावतात हे कोणालाही दिसून येत नाही। निधीची मात्र विल्हेवाट लागलेली असते असा आरोप नागरिकांनी केला आहे। बिलोली कार्यालयात रेंजर म्हणून श्रीकांत जाधव, वनरक्षक म्हणून कैलास वनशेट्टे, वनपाल म्हणून माणिक गुरुपवार, लिपिक राजू वाघमारे यांच्यासह एक महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक असल्याचे समजते। परंतु यातील एकही कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहत नसल्यामुळे आलेल्या शेतकऱ्यांची, लाभार्थ्यांची अवहेलना होताना दिसून येत आहे। अधिकारी जाधव हे अद्याप फोन उचलत नाहीत। त्यांचा फोन जास्त करून बंदच असतो आणि चालू असला तरी फोन उचलत नाहीत। ही गंभीर गैरहजेरी 1 नव्हे 2 नव्हे तर तब्बल 20 दिवसांपासून कार्यालयात आढळून आले नाही। त्यामुळे या गंभीर बाबीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन कर्मचाऱ्याला कार्यालयात हजर राहण्यास भाग पाडावे अशी मागणी विकासप्रेमी वर्गातून होत आहे। प्रतिनिधी दादाराव इंगळे, NTV न्यूज मराठी, बिलोली, नांदेड।